नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे सीसॉच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपल्या स्पर्धायन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण एमपीएससीच्या कंबाईंड एक्झामचे पीवायक्यूज डिस्कस करत आहोत आणि याच अनुषंगाने आपण आता पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन असा आहे, संस्थांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद आणि अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी फेटाळून लावला होता? राईट, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता आपण पहिल्यांदा ऑप्शन्स बघूयात आणि पुन्हा मग आपण प्रश्नाकडे वळूयात. त्याच्यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे एलिमिनेशन कसं करायचं हे जरा समजून घ्या. याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे 1947 चा कायदा. 1947च्या कायद्याचं नाव होतं, लक्षात घ्या. 1947च्या कायद्याचं नाव होतं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. म्हणजे इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट. इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. आता तुम्ही इथं लक्षात घ्या की भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये जर भारताच्या स्वातंत्र्याची भाषा केलेली असणार आहे, तो भारतीयांनी फेटाळून लावण्याचा अधिकारच नाही. आणि त्या कायद्याने गव्हर्नर जनरलला अमर्याद अधिकार देण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही. आणि त्याच्यामुळं हा ऑप्शन जो आहे तो जागच्या जागी एलिमिनेट होतो, हे लक्षात घ्या. म्हणजे आता आपल्याला राहिलेल्या तिघांमधून निवडायचं आहे, बरोबर आहे का? यस, राहिलेल्या तिघांमधून आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर आता 1858च्या कायद्याबद्दल आपण बोलूयात. आता 1858चा जो कायदा होता तो 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर झालेला होता, लक्षात घ्या. 1858चा कायदा हा 1857 मध्ये जो उठाव झाला होता त्या उठावाच्या पार्श्वभूमीवर झाला होता. आणि मग नंतर झालं असं की 1858 मध्ये 1857चा उठाव झाला, तो दडपण्यामध्ये कंपनीला यश मिळालं, पण त्या उठावासाठी कंपनीचं प्रशासन जबाबदार होतं. आणि म्हणून लक्षात घ्या की कंपनीला हटवण्याचा निर्णय घेतला गेला आणि भारतीय प्रशासन आता कंपनीच्या हातून ब्रिटिश क्राऊनकडे म्हणजे ब्रिटिश राजसत्तेकडे हस्तांतरित करायचा निर्णय घेतला गेला. आणि त्यासाठी 1858 मध्ये लक्षात घ्या की 1858 मध्ये दोन गोष्टी झाल्या. एक राणीचा जाहीरनामा आला होता, इथं मी क्विज डिक्लेरेशन खाली लिहितो, लक्षात घ्या. 1858 दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे राणीचा जाहीरनामा. राणीचा जाहीरनामा आला होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुशासनाचा कायदा, ज्याला आपण ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स असं म्हणतो. आणि ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्सच्या संदर्भामध्ये लक्षात घ्या की हा प्रश्न इथं किंवा हा ऑप्शन इथं दिलेला आहे. ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स म्हणजे सुशासनाचा कायदा, त्याच्याबद्दलचाच रेफरन्स त्या ठिकाणी आलेला आहे. आता तुम्ही इथे विचार करा, चला ठीक आहे, मला याच्याबद्दल काही माहित नाहीये, पण मला हे माहिती आहे की 1857च्या कायद्या 1857च्या उठावानंतर हा कायदा आलेला आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये 1857चा उठाव काय दर्शवतो? लोकांमधली नाराजी दर्शवतो, बरोबर आहे की नाही? आणि मोठ्या संख्येने लोक नाराज होते. मग मोठ्या संख्येने लोक नाराज असतील तर अशा परिस्थितीमध्ये लोक अजून नाराज होतील असा कायदा ते करतील का, सांगा बरं? म्हणजे सुशासनाचा कायदा गव्हर्नर जनरलला अमर्याद अधिकार देणार आहे का? हे होणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळं हा जो ऑप्शन आहे तो सुद्धा एलिमिनेट होईल या केसमध्ये. हा मुद्दा इथं आपण समजून घेतला पाहिजे. हा ऑप्शन सुद्धा एलिमिनेट होणार. त्याला म्हणतो आपण एलिमिनेशन. एलिमिनेट कसं करायचं? एलिमिनेशनसाठी आपल्याला एक बेसिक माहितीच्या आधारे कसे आपण ऑप्शन्स एलिमिनेट करणार याचं मी तुम्हाला इथं थोडक्यात डेमो दाखवलेला आहे. कळालं की नाही कळालं? 1947 का नाही असू शकत? 1858 का नाही असू शकत? इथं मी दोन एलिमिनेट केले. आता 50-50 आहे. 50-50 कसा खेळायचा ते बघूयात. इथं रिअल नॉलेज लागतं आता तुम्हाला, बरोबर आहे की नाही? आपल्याला काय वाटतं की आता दोघांपैकी एक मारला म्हणजे येऊन जातं, असं नाही बेटा. तुला अधिकारी बनायचंय की नाही, त्यासाठी अभ्यासही करावा लागतो, चॉईसेस तुझे स्मार्ट असावे लागतात बेटा, तरच तुझं सिलेक्शन होणार ना. नाही तर बाकीचे बसलेच आहेत, तुला खाली करून स्वतः वर जाण्यासाठी बसलेलेच आहेत, ते अभ्यास करतात. आणि आपलं वाटतं फक्त स्मार्ट ट्रिकने काम चालतं. स्मार्ट ट्रिक लागतात, पण त्यासाठी अभ्यासही लागतो, त्यासाठी योग्य पद्धतीने वाचावं लागतं, विचार करावा लागतो. तर कसं, आता ते आपण बघूयात. आता ऑप्शन्स इथे बघा. आता प्रश्नाकडे वळूयात आपण. संस्थाने दिलेल्या सवलत आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद आणि अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी फेटाळून लावला होता? आता इथे लक्षात घ्या. आता इथं एक तर महत्वाचा मुद्दा, 1919चा कायदा फेटाळून लावला होता का, तर तो नाही. 1919च्या कायद्याचा स्वीकार सुद्धा झाला होता आणि त्याच्यानुसार निवडणुका सुद्धा झाल्या होत्या. त्याच्यामुळे 1919चा कायदा सुद्धा, तो ऑप्शन सुद्धा एलिमिनेट होतो. लक्षात, आपल्याला माहिती आहे स्वराज्य पक्ष आलं होतं, मग त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या. फेरवादी नाफेरवादी हे सगळं राजकारण त्यावेळेला झालेलं आहे. याचाच अर्थ 1919चा कायदा स्वीकारण्यात आला होता. लोकमान्य ठिकाणी कबूल बना कबूल नावाचं आर्टिकल लिहिलं होतं. उजाडले पण सूर्य कोठे आहे म्हणून त्याच्यावर टीका केली होती, पण लगेचच कबूल व नाकबूल म्हणजे काय? 1919च्या कायद्यामधल्या काही तरतुदी आम्हाला मान्य नाही आहेत, पण आम्ही स्वीकारणार नाहीत का तो कायदा? तर आम्ही स्वीकारू, जे मिळतंय ते घेऊ आणि त्याच्यावर अजून त्याच्यावर अजून भांडू,
अधिकाधिक गोष्टी मिळवण्यासाठी असा पवित्र त्याला राजकीय पक्षांनी घेतला होता. त्याच्यामुळे 1919चा कायदा पूर्णपणे फेटाळून लावला असं आपल्याला काही दिसत नाही. ठीक आहे. म्हणून 1919 सुद्धा एलिमिनेट होतो. पण आता मला तुम्हाला ओके त्याच्याबद्दल जरा सविस्तर सांगायचं आहे. आता इथे क्वेश्चन आहे संस्थाने दिलेल्या सवलती. आता हा काय मुद्दा होता याचं मी तुम्हाला लॉजिक समजावून सांगतो. ओके, हे नेमकं का झालं होतं? 1935चा कायदा आहे त्याचं उत्तर आहे. पण मग असं ब्रिटिशांनी का केलं होतं हे जरा समजून घ्या. आपल्याला काय दिसतं 1920 नंतर 1920 नंतर कोणतं युग सुरू झालं भारताच्या इतिहासामध्ये? भारताच्या इतिहासामध्ये गांधी युगाची चळवळ आपण ज्याला म्हणतो. ओके, गांधी युग सुरू झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? आणि या गांधी युगाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 1920 पासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत गांधीजींच्या मृत्यूपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण गांधी युग असं म्हणतो. बरोबर आहे का? आता या गांधी युगाचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की फार मोठ्या प्रमाणामध्ये जनसहभाग असणारी चळवळ सुरू झालेली असो, जनचळवळ. ओके, जनचळवळ हे या गांधी युगाचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आणि त्याच्यामुळे साहजिकच आपल्याला काय दिसतं राष्ट्रवादाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळालेली आहे. सो राष्ट्रवाद बूस्ट झालेला आहे या काळामध्ये. ओके, लक्षात घ्या राष्ट्रवादाला चालना मिळाली. आता राष्ट्रवादाला चालना मिळाली. राष्ट्रवाद म्हणजे काय? ओके, भिन्न भिन्न हितसंबंध असणाऱ्या लोकांनी एकत्र येणं. बरोबर आहे की नाही? मग आता ही जी वाढती राष्ट्रवादाची चळवळ आहे, लोकांमध्ये भारतीयत्वाची भावना रुजायला लागली. ती ब्रिटिश साम्राज्यवादाकरता अत्यंत घातक होती. म्हणून या वाढत्या राष्ट्रवादाला दडपायचं कसं? हा प्रश्न आता ब्रिटिशांसमोर होता. लक्षात आलं का? राष्ट्रवादी चळवळ वाढत गेली आणि अजून एक महत्वाचा मुद्दा समजून घ्या. ही जी राष्ट्रवादी चळवळ होती, ही ब्रिटिश प्रांतांमध्ये अधिक मजबूत होती. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता होती, जसं बॉम्बे असेल, बिहार असेल, ओके, मद्रास असेल किंवा काय म्हणू आपण त्याला की युपीचा भाग असेल. युपी म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्स होतं त्या काळामध्ये. सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणजे मध्य प्रांत होता. असे हे जे ब्रिटिश प्रांत होते, त्या ठिकाणी राष्ट्रीय चळवळ प्रभावशाली होती. कारण त्या भागामध्ये ब्रिटिशांची डायरेक्ट सत्ता होती. त्याच्यामुळे ब्रिटिशांच्या अन्यायाला सामोरं जाण्यासाठी राष्ट्रीय चळवळ प्रत्यक्षपणे काम करत होती. ओके, हे समजून घ्या. ब्रिटिश प्रांत. पण आपल्याला असंही दिसतं, की ब्रिटिश प्रांतांमधून हळू ओके, ही जी चळवळ होती, ही संस्थानांमध्ये सुद्धा ओके, संस्थांमध्ये सुद्धा पसरायला लागली होती. संस्थानांमध्ये सुद्धा ही चळवळ पसरतीये लक्षात घ्या. मग अशा वेळेला ओके ह्या राष्ट्रवादी चळवळीचा प्रामुख्याने ब्रिटिशांना धोका होता. पण त्याचबरोबर संस्थानी प्रजा ही ब्रिटिश प्रांतांमधल्या प्रजेला जोडली जाऊन ओके भविष्यामध्ये संस्थानांना सुद्धा धोका निर्माण झाला असता. संस्थानिकांना धोका निर्माण झाला असता. कारण संस्थानिकांचं स्वतंत्र अस्तित्व कुठेतरी धोक्यामध्ये आलं असतं. मग या घडामोडी आपल्याला कधी दिसतात? ओके, मी जसं तुम्हाला सांगितलं हे गांधी युगाचा परिपाक आहे. मग गांधी युगामध्ये कोणत्या महत्वाच्या चळवळी झाल्या होत्या? तर गांधी युगामध्ये पहिली महत्वाची चळवळ ही 1920 ते 1922 या कालखंडामध्ये घडून आलेली असहकार चळवळ आहे लक्षात घ्या. 1920 ते 1922 या काळामध्ये जी असहकार चळवळ झाली होती, ओके ती. परंतु ह्या काळामध्ये ओके गांधी युगामधल्या चळवळीनं संस्थानिक प्रजेची बाजू फारशी घेतलेली दिसत नाही. पण मग 1930 लक्षात घ्या 1930 ते 1934 या काळामध्ये 1930 ते 1934 या काळामध्ये ओके जी सविनय कायदेभंगाची चळवळ ज्याला आपण सिव्हिल डिसओबेडियन्स मुवमेंट म्हणजे CDM असं म्हणतो. सिव्हिल डिसओबेडियन्स मुवमेंट म्हणजेच सविनय कायदेभंगाची चळवळ. ओके त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? ओके इंडियन नॅशनल काँग्रेसने म्हणजे भारतीय राष्ट्रसभेने लक्षात घ्या इथं मी भारतीय ओके रास असं लिहितो म्हणजेच भारतीय राष्ट्र सभा. ओके त्यांनी संस्थानी प्रजेची बाजू घेतलेली दिसते. संस्थानिक प्रजेला पूरक अशा प्रकारची भूमिका घेतलेली दिसते. संस्थानिक प्रजेचे मुद्दे त्यांनी आपण उचलू असं एक सूतोवाच केलेला आहे. मग हा तर ब्रिटिशांनाही धोका आहे आणि संस्थानिकांना सुद्धा धोका होता. म्हणून अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी चळवळ तिचं महत्व कमी करण्यासाठी कुठला ना कुठला एक कायदा करणं आवश्यक होतं आणि तो कायदा म्हणजेच 1935चा कायदा होता लक्षात घ्या. म्हणजे 1935चा कायदा कशासाठी होता? 1935चा कायदा संस्थानांमध्ये राष्ट्रीय चळवळ रुजू नये याकरता संस्थानिकांचे हात मजबूत करण्यासाठी होता. त्याचप्रमाणे ओके ब्रिटिश प्रांतांमध्ये राष्ट्रीय चळवळ कमी व्हावी याकरता गव्हर्नर जनरलला अमर्याद अधिकार देण्यासाठी ओके हा कायदा करण्यात आला होता. म्हणून याचं उत्तर 1935चा कायदा आहे. कळालं की नाही कळालं तुम्हाला? आणि म्हणूनच इंडियन नॅशनल काँग्रेस सकट सगळ्या महत्वाच्या पक्षांनी या कायद्याला विरोध केला होता. गुलामगिरीची सनद म्हटलेलं आहे. ओके चार्टर ऑफ द स्लेव्हरी असं या कायद्याचं वर्णन जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं. हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हे गुलामगिरीची सनद आहे असं त्याच्याबद्दल म्हटलं गेलं होतं. आता इथे एक वाक्य समजून घ्या. या कायद्यान्वये ओके भारतामध्ये संघराज्य स्थापन करण्याचं ठरलं होतं. संघराज्य म्हणजे आपल्याला माहिती फेडरेशन आपण ज्याला म्हणतो फेडरल प्रकारची संरचना. ब्रिटिश हिंदुस्थानाचे प्रांत ओके जे ब्रिटिशांच्या ताब्यात असणारे प्रांत ज्याला प्रोव्हिन्सेस म्हणतो आणि हिंदी संस्थान म्हणजे प्रिन्सेस स्टेट्स संस्थाने यांचे मिळून हे संघराज्य होणार होते.
ब्रिटिश हिंदुस्थान संघराज्यात आपोआप येणार होते, परंतु संस्थानिकांना सामील होण्याची किंवा न होण्याची मुभा होती. म्हणजे यायचं की नाही ते संस्थानिकांनी ठरवायचंय. कळालं की नाही कळालं? म्हणजे ब्रिटिशांनी संस्थानिकांना कंपल्शन नाही केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ शकता, यायचं असेल तर या, नाही असेल तर चालेल. पण त्यासाठी अट काय होती बघा. काउन्सिल ऑफ स्टेटवर 104 प्रतिनिधी पाठवण्या इतकी अगर सामील होऊ इच्छिणाऱ्या संस्थानांची लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 1 दशांश इतकी नसेल नसेल तोपर्यंत संघराज्य स्थापन होऊ शकत नव्हते. ही वस्तुस्थिती होती. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी काय केलं, संस्थानांनी सामील व्हावं असं सांगितलं, परंतु अशा काही अटी टाकल्या ज्यामुळे संस्थानं सामील होणारच नव्हते. म्हणजे थोडक्यात असं आलं की जर भारतीय संघराज्य जर झालं असतं आणि संस्थान त्या संघराज्यामध्ये सामील झाली असती, तर मग ब्रिटिश प्रांतांच्या प्रतिनिधींचं त्या संस्थानांच्या प्रतिनिधींवर एक प्रकारे वर्चस्व प्रस्थापित झालं असतं. आणि म्हणून संस्थानिक या संघराज्यामध्ये सामील होण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते आणि ब्रिटिशांनी देखील त्यांना सक्ती केलेली नव्हती, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळंच या कायद्याने संस्थानांना सवलती दिल्या, असं इथं म्हटलं गेलेलं आहे या वाक्यामुळं. आता पुढचा मुद्दा समजून घ्या. गव्हर्नर जनरलचे अमर्याद आणि अनिर्बंध अधिकार. तर या कायद्याने काय केलं होतं, या कायद्याने केंद्रीय पातळीवर राखीव आणि सोपीव अशा कारभाराच्या विषयांचं विभाजन केलं होतं. आणि राखीव विषय हे पूर्णपणे गव्हर्नर जनरलच्या ताब्यामध्ये दिले होते आणि सोपीव विषय हे भारतीय मंत्र्यांच्या ताब्यात दिले होते, पण त्यावर सुद्धा गव्हर्नर जनरलचंच प्रामुख्याने नियंत्रण होतं. त्याचप्रमाणे गव्हर्नर जनरल डिस्क्रिशनरी पॉवर सुद्धा दिल्या होत्या आणि त्या डिस्क्रिशनरी पॉवरच्या माध्यमातून गव्हर्नर जनरल आपल्याला हवा तसा निर्णय घेऊ शकेल, त्याला व्हेटो पॉवर सुद्धा दिल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे ब्रिटिश साम्राज्याच्या हिताला काहीही बाधा पोहोचेल अशी कुठली गोष्ट जर असेल तर ती गोष्ट तो अडकवू शकत होता, अडवू शकत होता. अशा प्रकारचे अधिकार गव्हर्नर जनरलला 1935च्या कायद्यात दिले होते आणि म्हणूनच लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर 1935चा कायदा आहे. 1919चा कायदा केंद्रीय पातळीवर फारसा महत्वाचा नाही, तर प्रांतिक पातळीवर त्याने राखीव आणि सोपी ही व्यवस्था निर्माण केली 1919च्या कायद्याने. त्यालाच आपण 1919च्या कायद्यामधली प्रोव्हिन्शियल डायआर्की म्हणजे प्रांतिक स्तरावरील दुहेरी व्यवस्था असं आपण म्हणतो. लक्षात घ्या की प्रांतिक स्तरावरील दुहेरी व्यवस्था असं आपण या कायद्याला म्हटलेलं आहे. तर हा मुद्दा समजून घ्या, राईट. तर म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर 1935चा कायदा आहे. तर तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं वाटलं, याच्याबद्दल निश्चितच तुम्ही तुमचा फीडबॅक द्या आणि हा व्हिडिओ, हा कंटेंट जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.